मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय फ्रेश न्यू ब्लॉग. आणि तुम्हाला माहिती आहे की मी नवीन वर्षाची सुरुवात ब्लॉगिंगपासून स्टार्ट केलं आहे आणि मी ते रेग्युलर टाकण्याचा प्रयत्न करते. म्हणजे मी रोजच टाकण्याचा प्रयत्न करते आहे जसा माझ्याकडनं होतो आहे. सो आजच्या दिवसाची सुरुवात माझी झालेली आहे आणि सकाळचे वाजलेले आहे 10:30. दुसरा मोबाईल स्विच ऑफ आहे त्यामुळे मी टाईम नाही दाखवू शकत, पण 10:30 वाजलेले आहे गाईज. सो आज पण मला खूप कामं आहे. सो मध्ये मला काही कालचा पण ब्लॉग माझा खूप कमी होता, कारण मी फक्त तुम्हाला किचनमधलंच दाखवलं, कारण त्यानंतर मी कामांना लागून गेले आणि मी व्हिडिओ शूट नाही करू शकली. पण मग आज मी प्रयत्न करेल की व्हिडिओ शूट करेल मी पूर्ण माझा डेली रुटीनचा. आणि बघू मी काय करते आज. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करा गाईज, जर तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील तर. आणि नाशिकमध्ये पुन्हा थंडी वाढलेली आहे आणि आज मला म्हणजे माझी तब्येत पण असं वाटतं आहे की थोडी खराब झाली आहे. सो बघेल, डॉक्टरकडे पण जाऊ शकते मी. सो कीप वॉचिंग. आणि मी झाडांना पाणी टाकून दिलं आहे गाईज. आणि हे बघा, मी झाडांना स्प्रे करून घेतलेला आहे माझ्या. आणि हे एक मी ॲड ऑन केलेलं आहे माझ्या ह्याच्यामध्ये. ॲक्च्युली याचा वेल होता खूप मोठा, खाली येतो घराच्या बाहेर पटांगणात लावलेला आहे. सो त्याच्या मी काही फांद्या तोडून आणल्या आणि आता याला पण मी लावलेला आहे. सो आता याला जेव्हा मुळ्या येतील, म्हणजे त्याचे रूट्स यायला चालू होतील ना, तेव्हा मी त्याला कुंडीमध्ये शिफ्ट करेल. तोपर्यंत त्याला मी पाण्यातच ठेवणार आहे. बघा, आणि हे मी थोडंसं डेकोरेट केलेलं आहे रूम माझा गाईज. म्हणजे चालू आहे माझं काम डेकोरेटचं, बघू शकताय तुम्ही. असं आहे बघा, इथं किती छान दिसतंय बघा. सो अजून मला भरपूर काही करायचं आहे, सो मी ते करते आहे गाईज. आणि आज मला हेअर वॉश करायचे आहे गाईज. सो मी पहिले हेअर वॉशच्या पहिले हा फ्लिक्सचा रोजमेरी स्प्रे आहे, हा यूज करते आहे. म्हणजे हा फक्त स्काल्पला थोडासा आपल्याला लावायचा आहे. मला माहिती नाही, मी आता स्टार्ट केलेला आहे. म्हणजे हा माझा सेकंड किंवा थर्ड टाइम असेल लावण्याचा. पण मी याचे रिव्ह्यूज बघितले होते खूप चांगले, हेल्दी हेअरसाठी, हेअर ग्रोथसाठी आणि हेअर फॉलसाठी चांगला आहे असा. बघू आता कंटिन्यू करून, रिझल्ट चांगला असेल तर तुम्हाला पण मी त्याचा रिव्ह्यू देईलच. मी जे पण प्रोडक्ट, जसं मी तुम्हाला मागच्या याच्यामध्ये दाखवलेलं नाही की मी ॲक्वालॉजिकाचे प्रोडक्ट यूज करते, मॉइश्चरायझर आणि सनक्रीम, तर ते ॲक्च्युअलमध्ये म्हणजे ते खरंच खूप चांगले प्रोडक्ट आहे. त्याचा रिझल्ट खरंच खूप छान आहे ॲक्वालॉजिकाच्या प्रोडक्ट्सचा. आणि म्हणूनच मी त्याचा रिव्ह्यू तुम्हाला दिलेला आहे. पण याचा रिव्ह्यू मी नाही अजून देत तुम्हाला, कारण मी पण आत्ताच यूज करायला स्टार्ट केलेला आहे. सो मला जर काही फरक जाणवला तर मग मी याचा रिव्ह्यू तुम्हाला देते. आणि कोणतेही प्रोडक्ट दाखवेल ना गाईस, तर ते जेन्युइन असेल, म्हणजे आणि म्हणजे त्याचे रिझल्ट असतील तरच मी तुम्हाला दाखवेल. असंच काही तुम्हाला मी दाखवणार नाही, जेणेकरून तुमची पण फसवणूक नको आहे ना. सो असं मी केलेलं आहे, बांधेल आणि हेअर वॉश करेल. भेटू आंघोळ झाल्यानंतर. बाय गाईज, खाली आलेली आहे मी आणि माझी खालची सकाळ तुम्हाला दाखवते. सकाळी आमच्याकडे आली आहे ही चिमणी, हा ना. हाय कर, गुड मॉर्निंग बोल. झोपायचं नाही, गुड नाईट असतं ते गुड नाईट असतं. गुड मॉर्निंग बोल, गुड मॉर्निंग. माझी ही जी छोटीशी चिटुकली बुटुकली आहे ना, ही फोन मध्ये बघा काय करते. बाबू दाखव काय करते. अरे बापले, शेंबूड. आणि बघा ती काय करते, काय करते. नाही, ती व्हिडिओ लावते. लाव व्हिडिओ. आणि फोन पाडला मम्माईनी. फुटला माझा फोन 1.5 लाखाचा. दाखव ना, काय दाखव यांना काय लावते.
काय लावते तू? दाखव. काय लावते फोन मध्ये? दाखव. तर ती SMS वाचते, जे आपल्याला टेक्स्ट SMS येतं ना, तर ते ABCD दिसते ना, ती ते बघत असते. हे बघा. मिठू झोपलाय. मिठू झोपलाय. बघा. आणि माझी सकाळची सुरुवात चहा ठेवलेला आहे मी. आणि मला बाहेर जायचंय कामानिमित्त. सगळं घाईत चाललेलं आहे माझं. सो माझी आंघोळ झाली आहे गाईज, आणि मला पटापट आवरून निघायचं आहे. मला फोन येतात आहे. सो मी पटकन आवरून घेते आणि मग ब्लॉग स्टार्ट करते. जमलं तर किचनमधलं दाखवते. चहा मी बनवलेला आहे पण मी पिला नाही, पहिले आंघोळ करून घेतली. सो जमलं तर मी चहा पिण्याचा आणि किचनमधला ब्लॉग काढायचा प्रयत्न करते. नाहीच जमलं तर मग मी पुढे ब्लॉग कंटिन्यू करेल, कारण मला खरंच खूप घाई झालेली आणि मला पटकन निघायचं आहे. सो भेटू. आणि हा आहे माझा सिम्पल आणि डिसेंट लुक गाईज. थोडं ऑफिशियल काम आहे त्यामुळे शॉर्ट कुर्ती आणि जीन्स. माझा लुक कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा गाईज. क्यूट दिसतंय ना. आणि चष्म्याशिवाय मी बाहेर नाही जात गाईज, कारण माझे डोळे खूप सेन्सिटिव्ह आहे. मला डॉक्टरांनी सांगितलं आहे की मला कंटिन्यू चष्मा हा लावावा लागेल, कारण म्हणजे थोडं पण डस्ट गेली ना डोळ्यामध्ये की माझे डोळे लगेच लाल होऊन जातात. सो त्यामुळे मला चष्मा लावावाच लागतो. आणि पटकन निघते मी. भेटते तुम्हाला नंतर. बाय बाय. आणि अशीच जाता जाता मला मंदिर दिसलं देवीचं, आणि मग मी तिथे गेली गाईज. दुर्गा देवीचं मंदिर आहे नाशिक रोडमध्ये. खूप मान्यता आहे या देवस्थानाला, आणि नवरात्रामध्ये तर खूप बघण्यासारखं असतं. यात्रा वगैरे असते 9 दिवस. आणि छान वाटतं म्हणजे मंदिरामध्ये सकाळी सकाळी. असं वाटतं रोज जावं, पण मी उठतच नाही लवकर. पण ते विचार करते की ॲटलिस्ट रोज सकाळी उठून देवदर्शन घेऊन मग पुढचं माझं सगळं स्टार्ट करावं. बघू सक्सेस झालं तर. ते दर्शन घेत होती. गर्दी नव्हती गाईच, खूप छान दर्शन भेटलं. मोकळं होतं सगळं. आणि हे काका इथं स्वच्छता करत होते. शंकराची पिंड आहे इथे, छोटासा महादेव मंदिर पण आहे. तर त्यांचंही दर्शन घेऊन टाकलं मी. आणि छान वाटतं गाईज, म्हणजे मन प्रसन्न होऊन जातं. एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. आणि कामं झाल्यानंतर आम्ही गेलो खाण्यासाठी एका ठिकाणी. मी त्याचा ब्लॉग पुढच्या वेळेस काढणार आहे गाईज. ह्या ठिकाणाचं खूप छान ठिकाण आहे, तर याचं ब्लॉग मी प्रॉपर ब्लॉग काढणार आहे. सो आम्ही तिथे भजी आणि मिसळ मागवली होती, ती खाल्ली. त्यानंतर आम्ही निघालो आमच्या पुढच्या कामांना. सो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये गाईज. बाय बाय. लव यू ऑल.